धुळे शहरातील गुरुद्वारात सोमवारी घडलेल्या दगडफेक आणि गोळीबाराच्या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील वातावरण चांगलेच ताणले आहे. स्वयंघोषित गुरुद्वार प्रमुख रणवीर सिंग खालसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असताना गुरु गोविंद सिंग महाराज जयंतीनिमित्त गुरुद्वारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाविकांवर अचानक दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार याच दरम्यान गोळीबाराचे आवाजही ऐकू आल्याचे सांगितले जात आहे. घटनेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या गोंधळात सिकंदर नावाच्या एका व्यक्ती तलवारीच्या वारात जखमी झाल्याची माहिती मिळते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान रणवीर सिंग खालसा गुरुद्वाराच्या परिसरातच कुठेतरी लपून बसल्याचा संशय असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात तिघांविरुद्ध अखेर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. धुळे येथील गुरुद्वारा गुरु नानक साहिबजी येथील पुढे नेमका यातला मुख्य म्हणून कोण राहणार याच्यावरून शीख समुदायातील 2 गटांमध्ये वाद होते. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यांच्यामध्ये थोडी वादावादी आणि हातापायीची झालेली दिसते. त्या माहिती मिळताच तात्काळ पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये सध्या आहे. ज्या आत्ताची घटना झाली आहे त्याप्रमाणे जी फिर्याद दाखल करण्यासाठी तक्रार पोलीस स्टेशनला येत आहेत त्याप्रमाणे तक्रार दाखल केली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर असंही निदर्शनास आलेलं आहे की या घटनेच्या अनुषंगाने काही लोक चुकीचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अफवा पसरवण्याचं काम केलं जात आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही पद्धतीच्या अफवा पसरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. जे पण लोक विनाकारण अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई धुळे पोलीस स्टेशनतर्फे केली जाईल.